आणि ताईंनो आज मुली येत आहेत बऱ्यापैकी. आज एक गोष्ट तुम्हाला सांगतो कायम की आयुष्यात तुम्ही नाही शाळा शिकलात तरी चालेल, आयुष्यात तुम्ही नाही शाळा शिकलात तरी चालेल, नाही मोठं झालात तरी चालेल, पण आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका, आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की भगवंतासारख्या माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि परमेश्वरासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल. एवढी गोष्ट करू नका. उद्याचे राजे झालात म्हणून समजा. फार वाईट वाटतो तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवशी तुम्ही एखादं चुकीचं पाऊल उचलता माऊली आयुष्यभर ढसाढसा रडत उभी असते. तुमचा बाप रस्त्यानं जात असतो, कुणीतरी म्हणतं ते पळून गेलेली पोरगी ना त्याची आहे, शर्मेनं मान खाली जातो आपल्या बापाची. वाघासारखा जगलाय आयुष्यभर, वाघासारखा गाडीवरती फिरवलाय. अहो फुलपाखराला जपतात ना तसं जपले हो बापानं आपल्याला. तो बाप आपल्याला लांब वाटायला लागला का? ती बिघडलेली पोरगी त्याची आहे. एवढा कलंक मात्र आपल्या आयुष्याला कधीच लावून घेऊ नका. हा कलंक आयुष्यात कधीच तुम्हाला पुसता येणार नाही. कोणाचं प्रेम असतो सगळ्यात जास्त? मुलींनो सांगा ना, ताईंनो तुमच्यावरती कोणाचं प्रेम असतं सगळ्यात जास्त? बापाचं प्रेम असतं. माहिती आहे का तुम्हाला? तुमचं लग्न ठरतं, तुम्ही जेव्हा जन्माला येता ना अख्ख्या गावभर सांगतो लेक झाली बरं का, आपल्याला अख्ख्या गावाला पेढ वाटतो लेक झाली बरं का. पोरगीचं लग्न ठरतं ना 1 रुपयाची कमी नाही करत. छकुलीचं लग्न ठरलंय, सोपा 1 नंबरचा काढायचा, बेबान खर्च झाला पाहिजे. लग्नात सकाळी फेटा बांधतो, लिकीचं लग्न आहे बरं का, माझ्या अख्ख्या गावाला सांगतो जाताना लिकीचं लग्न आहे, जेवण झालं सगळं जायचं नाही. लिकीचा हात हातात घेतो, जावयाच्या हातात हात देऊन सांगतो जावाय बापू हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळल्या बरं खाली एक जावाय बापू. जावाय बापू लिकीला आयुष्यात कधी काही कमी पडून दिलं नाही, माझ्या लेकीला वाघासारखी जपा बरं का जावाय बापू. आणि जशी त्या पोरगीची गाडी मंडपाच्या बाहेर जाते ना, एकटा जातो माग मंडपाच्या, एकटा रडत उभा असतो, सांगत नाही कोणाला. आजपर्यंत दगडासारखा पाजर न फुटलेला बाप त्याच्या मनाला सुद्धा तो पाजर फुटतो, ढसा 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 रडतो का? सोन्यासारखी लेक अशी गाडीतनं निघून गेली. लय जीव असतो. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीवरती असतो आणि मुलीचा सगळ्यात जास्त जीव बापावरती असतो. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा वडील वारतात एखाद्या मुलीचे त्यावेळी प्रेत असं ठेवलेलं असतं, त्या साईडला पोरगं बसलेलं असतं. अख्खी भावकी एका माणसाची वाट बघत उभारलेली असते. कोणाची? लेकीची. अख्खी भावकी म्हणते थांबा अजून लेक यायची आहे. लेकीला निरोप दिला जातो, वडिलांचं तब्येत बिघडल्यानं मग आपल्याला बघायला जायचं आहे. लेकीला गाडीत घेतलं जातं आणि घरापाशी आणलं जातं आणि गाडीतनं उतरताना सांगितलं जातं बाई वडील नाही राहिले बरं का तुझे. अहो हंबरडा फोडते हो लेक, बाबा बाबा म्हणते, गाडीतनं उतरतं पळत जाते, बाबाच्या प्रेताला मिठी मारते, उठतं बाबा उठणार आहे बाबा एकदा. लगे भाऊकी म्हणते उचला आता, लेक आली लेक आली. कोणाचं प्रेम असतं, कोणाचं डोळ्यातनं पाणी येतात बापासाठी. जसं बापावरती भयानक प्रेम आहे, बापानं ज्याच्यासाठी संपूर्ण दिलं त्याच्याच डोळ्यामध्ये पाणी येतो. तो बाप जगला पाहिजे, तो बाप टिकला पाहिजे, त्या बापासाठी आपण जगलं पाहिजे. आणि पोरांनो तुमच्याकडे थोडंसं येतो की कर्तृत्व करा, कर्तृत्ववान व्हा. ताईंनो आणि दादांनो, लग्न करताना आपण आपल्या मुलीला देताना मुलाचा पैसा बघतो, मुलाचा बंगला बघतो, मुलाची गाडी बघतो, पण मुलाचं एक गोष्ट बघत नाही, ते म्हणजे कर्तृत्व. ज्या मुलाकडं 40 लाखाचा बंगला आहे तो बंगला कधी 4 खोलीत रूपांतर होईल काही माहिती नाही, पण पोरगा जर कर्तृत्ववान असेल तर 4 खोलीचा 40 लाखाचा बंगला केल्याशिवाय राहत नाही. ही जिगर पोरांच्या मध्ये आहे. फक्त पोरांमध्ये आपण निर्माण केलं पाहिजे. आणि मगाचपासून सांगतोय की नोकरी करायला शिका, स्वतःच्या जीवावरती उभ्या राहायला शिका, अस्तित्व घडवायचं, जग घडवायची जिगर तुमच्यामध्ये आहे. नाहीतर आमच्या इथं नगरला एक बाग आहे बरं का, आणि ते एका बागेमध्ये 1 कलरची जागा भरायची होती. किती भरायची होती? 1. आणि एका जागेसाठी 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं. एका पोराचं सिलेक्शन झालं तोपर्यंत स्वाभिमान शून्य पिढी झालं म्हणाली. एका जागेसाठी 1000 पोरांचं ॲप्लिकेशन. तोपर्यंत बागेतला शिपाई पळताला म्हणला बागेत आता गुरिला माकडे मिळालाय, म्हणला आपण याला नोकरी काय देऊ शकत नाही. तसं ती पोरगं रडायला लागलं. सर म्हणलं हातात आली नोकरी अशी काढून घेऊ नका, वाटेल ते करायला तयार आहे. सर म्हणले हे बघ तुला पगार सगळे मिळेल,
पण जोपर्यंत बागेत गुरिला येत नाही तोपर्यंत तू रोज यायचं, गुरिलाचे कपडे घालायचे, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं. म्हणला पगार करायचं. मग मला गुरिला तर गुरिला बघा बरं आहे म्हणलं, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण चालू आहे, बरं आहे म्हणलं, चालू आहे. रोज यायचं बियाणं, कपडे घालायचं आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायची. ही बारकी पोरं जायची आणि त्याला खायला टाकायचे. म्हणला पगार बरं आहे म्हणला, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण चालू आहे, खायला पण मिळते म्हणला. एकदा बारक्या पोरांची ट्रिप गेलेली. आता ही बियाणे काय शायनी आहेत वय, गेल्या त्याला खायला टाकायला लागली. हे बियाणं खाता खाता उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून हे वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता म्हणला जीव महत्वाचा पैशापेक्षा, म्हणून जोर जोर ओरडायला लागलं. ह्याच्या ओरडण्याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला आणि चौथावण्याच्या अंगावरती आला आणि याच्या हातावरती हटून म्हटला, लेका वरडू नको, नाहीतर दोघाची बी नोकरी जाईल. परत कळलं वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं आणि अस्वलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं. काय घेतोय आपण, काय संस्कार घेतोय? शिवाजी राजा आपल्याला पिढ्यानपिढ्यांना संस्कारित करून जातोय. तो संस्कार आपण घ्यावा. आणि एवढं सांगतो, 3 एप्रिल 1680 राजांचं निधन झालं. औरंगजेब उठून उभा राहिला आणि एक हेर पळत आला, म्हणला, हुजूर ओ नरादम सिवा ओ मर गया. उठला औरंगजेब, खाली आला, त्या खुदाचे आभार म्हणत म्हणाला, ए अल्लाह रहम दल्ली, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. राजा मेल्यानंतर सुद्धा शत्रूला वाटावं की असा शत्रू मला लाभावा, आयुष्यात असं जगावं की शत्रूला वाटावं असा शत्रू मला लाभला, माझं भाग्य आहे. आणि जाता जाता एवढं सांगतो, एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो की रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. अरे हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. जर कधी संकट आलं तर एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. आज अनेक लोक सांगतात की पाऊस आमच्या भागात पडत नाही, सांगली जिल्ह्यात. का माहिती आहे? कारण तुम्हाला सांगू का, तुम्हाला पटो वगैरे न पटो, आपल्या भागात पाऊस का पडत नाही पश्चिम महाराष्ट्रात? पाप आहे आपलं. काय पाप आहे माहिती आहे? आता इथं अनेक उद्योजक असतील ज्याचं दुकान आहे काहीतरी, त्यांना विचारा कधीतरी, शेटर उघडला पाया पडल्याशिवाय आज जात नाहीत. अनेक इथं ड्रेसेसचे मालक आहेत, दुकान उघडला पाया पडल्याशिवाय आज जात नाहीत. अनेक इथं फोटोग्राफर आहेत, पाया पडल्याशिवाय आज जात नाहीत. अनेक लोक आहेत आपल्या धंद्याला पाया पडल्याशिवाय चालू करत नाहीत. शेतकऱ्यांनो, शेतात जाताना कधी शेतीच्या पाया पडला का हो? छातीवरती हात ठेवून सांगा. ज्या बापानं आपल्या पूर्वजांचं पाय ज्या मातीला लाभलं, ज्या मातीमध्ये आपल्या पूर्वजांचे पाय लाभले, त्या शेतीला कधी पाया पडले का हो आपण? नाही पडत. हे पाप आहे आपलं. आज पसनं जाताना शेताच्या पाया पडून जावा, त्या मातेच्या पाया पडून जावा, जिनं आयुष्य आपल्या वंशजांना जगवले, आपल्याला जगवते, तिच्या पाया पडा, नम्र व्हा, तरच शिवचरित्र आपल्याला कळलं असं म्हणायला लागेल. आणि एक कवी मित्र जाता एवढं सांगतो, एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पळती महागारी. राजे, अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. असं म्हटलं जातं की व्याख्यान 1 तासाचं असतं, कीर्तन 2 तासाचं असतं, प्रवचन 3 तासाचं असतं, गोंधळ रात्रभर असतोय. माझ्या वाणीचा गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतो. आणि गेली 2.25 तास तुम्ही मला सहन केलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार वाटतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.